Welcome students. This is the next video lecture on the topic mechanical properties of the fluids. आता पाठीमागचं जे व्हिडिओ लेक्चर झालेलं आहे त्या व्हिडिओ लेक्चरमध्ये सेम क्वेश्चन तुम्ही स्टडी केलेला आहे. आता त्या क्वेश्चनमध्ये किंवा तो जो क्वेश्चन आहे तो कोणता होता? डिराइव एक्सप्रेशन फॉर कॅपिलरी राईज ऑर फॉल बाय यूजिंग प्रेशर डिफरन्स मेथड. इथं मात्र थोडासा फरक आहे. कोणता फरक आहे? तर डिराइव एक्सप्रेशन फॉर कॅपिलरी राईज ऑर फॉल बाय यूजिंग आयडिया ऑफ सरफेस टेन्शन फोर्सेस. म्हणजे पाठीमागचं जे व्हिडिओ लेक्चर झालेलं आहे त्याच्यामध्ये सुद्धा तुम्ही स्मॉल एचसाठीच एक्सप्रेशन काढलेलं आहे, कॅपिलरी राईज ऑर फॉलसाठीच एक्सप्रेशन काढलेलं आहे, मात्र बाय यूजिंग आयडिया ऑफ प्रेशर डिफरन्स मेथड. म्हणजेच तुम्ही त्या ठिकाणी कोणतं इक्वेशन कन्सिडर केलेलं आहे सुरुवातीला? तर P इक्वल टू ट्वाईस टी डिवायडेड बाय आर हे इक्वेशन कन्सिडर करून स्मॉल एचसाठी फॉर्म्युला तुम्ही मिळवलेला आहे. हे पाठीमागच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये तुम्ही बघितलेलं आहे. आता या व्हिडिओ लेक्चरमध्ये तुम्ही काय स्टडी करायचं आहे? तर तोच फॉर्म्युला तुम्हाला मिळवायचा आहे. स्मॉल एचसाठीच फॉर्म्युला मिळवायचा आहे आणि फॉर्म्युलासुद्धा तोच येणार आहे. मात्र कोणतं एक्सप्रेशन सुरुवातीचं कन्सिडर करावं लागणार आहे? तर बाय यूजिंग आयडिया ऑफ सरफेस टेन्शन फोर्सेस. म्हणजेच कोणतं इक्वेशन? तर टी इक्वल टू एफ डिवायडेड बाय एल हा फॉर्म्युला वापरून तुम्ही स्मॉल एचसाठी एक्सप्रेशन मिळवणार आहात. आता तो फॉर्म्युला कोणता आहे? तर सरफेस टेन्शन इज डिफाइन्ड ॲज इट इज दी फोर्स पर युनिट लेंथ. दॅट मीन्स कॅपिटल टी इक्वल टू एफ डिव्हायडेड बाय एल हे इक्वेशन तुम्हाला कन्सिडर करावं लागणार आहे. आता या ठिकाणी जी डायग्रॅम जी दिलेली आहे त्या डायग्रॅममध्ये काय काय दिलेलं आहे? तर एका बीकरमध्ये कॅपिलरी ट्यूब काय केलेली आहे? बुडवलेली आहे, डीप केलेली आहे. ह्या ठिकाणी कॅपिलरी ट्यूबचा जो काही वरचा जो पोर्शन आहे त्या पोर्शनची डायग्रॅम तुम्हाला दिलेली आहे. ह्या डायग्रॅममध्ये काय दिसतंय? तर कॅपिलरी ट्यूबमध्ये लिक्विड जे आहे ते लिक्विड हाईट एच वरपर्यंत काय झालेलं आहे? वरती चढलेलं आहे. आणि या ठिकाणी जो काही सरफेस टेन्शनमुळे जो काही फोर्स एक्झर्ट होणार आहे तो कोणत्या लेटरनी डिनोट केलेला आहे? तर एफ टी ह्या लेटरनी डिनोट केलेला आहे. आणि या ठिकाणी थीटा हा जो अँगल आहे तो कशामधील अँगल आहे? तर सॉलिड सरफेस आणि एफ टीमधील अँगल आहे थीटा. आणि त्या एफ टीचा जो काही व्हर्टिकल कॉम्पोनंट आहे तो कोणता आहे? एफ टी कॉस थीटा. आणि स्मॉल आर ही काय आहे? तर रेडियस ऑफ दॅट कॅपिलरी ट्यूब. कॅपिलरी ट्यूबची स्मॉल आर ही रेडियस आहे. आणि त्या हा जो काही लिक्विड कॉलम आहे कॅपिलरी ट्यूबमध्ये जो काही लिक्विड कॉलम असेल त्या कॅपिलरी ट्यूबमध्ये डाऊनवर्ड डायरेक्शनमध्ये लिक्विड कॉलमचे जे काही वेट असणार आहे ते वेट म्हणजेच किती असणार आहे? तर एम जी एवढे वेट असणार आहे. ठीक आहे. आता पुढं काय दिलेलं आहे? राईज ऑफ वॉटर इनसाइड अ कॅपिलरी ट्यूब इज अगेन्स्ट ग्रॅव्हिटी. म्हणजेच काय? तर कॅपिलरी ट्यूबमध्ये जे काही लिक्विड राईज होणार आहे ते कशाच्या विरोधात असणार आहे? कशाच्या अगेन्स्ट असणार आहे? तर अगेन्स्ट ग्रॅव्हिटी. ग्रॅव्हिटेशनल फोर्स जो डाऊनवर्ड डायरेक्शनमध्ये असणार आहे त्याच्या विरोधात हे जे लिक्विड जे आहे ते लिक्विड काय होणार आहे? वरच्या डायरेक्शनमध्ये कॅपिलरी ट्यूबमध्ये राईज होणार आहे. नेक्स्ट, इन इक्विलिब्रियम कंडिशन. म्हणजेच हे लिक्विड ज्यावेळेस कॅपिलरी ट्यूबमध्ये स्थिर राहणार आहे हाईट एचवरती त्यावेळेस त्या जी स्टेट असेल त्या स्टेटला म्हटलं जातं इन इक्विलिब्रियम कंडिशन. वेट ऑफ द लिक्विड कॉलम इज बॅलन्स्ड बाय व्हर्टिकल कॉम्पोनंट ऑफ फोर्स ड्यू टू दी सरफेस टेन्शन ॲट दी पॉईंट ऑफ कॉन्टॅक्ट. म्हणजेच काय? ज्यावेळेस कॅपिलरी ट्यूबमधील जे काही पाणी असेल किंवा जे काही लिक्विड असेल ते लिक्विड स्थिर हाईट एचवरती ज्या अर्थी राहिलेलं आहे त्या अर्थी त्या लिक्विड कॉलमचं जे काही वेट असेल म्हणजेच कॅपिलरी ट्यूबमध्ये जे काही लिक्विड राईज झालेलं आहे जो काही लिक्विडचा कॉलम असेल त्या लिक्विडच्या कॉलमचं जे काही वेट असेल खालच्या डायरेक्शनमध्ये जे काही वजन असणार आहे ते वेट कुणाकडून बॅलन्स झालेलं असलं पाहिजे? तर
व्हर्टिकल कॉम्पोनंट ऑफ दी सरफेस टेन्शन, म्हणजेच एफ टीचा जो काही व्हर्टिकल कॉम्पोनंट असेल त्या व्हर्टिकल कॉम्पोनंट म्हणजे एफ टी कॉस थीटाकडून हे जे काही वेट आहे ते वेट बॅलन्स झालेलं असलं पाहिजे. म्हणजे एफ टीचा जो काही व्हर्टिकल कॉम्पोनंट आहे एफ टी कॉस थीटा आणि त्या लिक्विड कॉलमचं जे काही वेट आहे ते वेट कसं असणार आहे, इक्वल असणार आहे. तेच आपणाला पुढच्या पी पी टीमध्ये पाहायचं आहे. आता ह्या ठिकाणी दिलेलं आहे बघा. तर इनसाइड द कॅपिलरी म्हणजे कॅपिलरी ट्यूबमध्ये द लेंथ इन कॉन्टॅक्ट विथ सॉलिड इज इक्वल टू सर्कम्फरन्स, म्हणजेच या कॅपिलरी ट्यूबमध्ये जे काही लिक्विड त्या कॅपिलरी ट्यूबच्या जे काही कॉन्टॅक्टमध्ये असेल त्या लिक्विडची जी काही लेंथ असणार आहे ती लेंथ किती असणार आहे, सर्कम्फरन्स ऑफ दॅट लिक्विड. म्हणजेच कॅपिलरी ट्यूबमधील लिक्विड जे आहे ते लिक्विड कडेचा जो लिक्विडचा जो भाग असणार आहे म्हणजे तो कसा असणार आहे, गोलाकार असणार आहे. तेवढंच लिक्विड जे आहे ते लिक्विड त्या कॅपिलरी ट्यूबच्या म्हणजे सॉलिडच्या कॉन्टॅक्टमध्ये येणार आहे आणि तीच लेंथ जी आहे ती लेंथ तुम्हाला काय करावं लागणार आहे, कन्सिडर करावी लागणार आहे. म्हणून ती लेंथ किती येणार आहे, तर सर्कम्फरन्स ऑफ दी लिक्विड किंवा ऑफ दी कॅपिलरी. कॅपिलरीचा सर्कम्फरन्स किती असणार आहे, तर रेडियस जर स्मॉल आर असेल तर सर्कम्फरन्स किती येणार आहे, 2πr एवढा सर्कम्फरन्स येणार आहे. आणि त्या 2πr वरती सरफेस टेन्शनमुळं किती फोर्स एक्झर्ट होणार आहे, तर तो तुम्हाला ह्या ठिकाणी दिलेला आहे. सो दी फोर्स ड्यू टू सरफेस टेन्शन इज गिव्हन बाय एफ इक्वल टू सरफेस टेन्शन इंटू लेंथ इन कॉन्टॅक्ट. म्हणजेच जी काही वॉटरची जी लेंथ आहे किंवा लिक्विडची जी लेंथ आहे जी सॉलिडच्या कॉन्टॅक्टमध्ये आहे ती लेंथ ह्या ठिकाणी तुम्हाला कन्सिडर करावी लागणार आहे. आणि ती लेंथ किती असणार आहे, जी सॉलिडच्या कॉन्टॅक्टमध्ये आहे लिक्विडची ती लेंथ किती असणार आहे, तर सर्कम्फरन्स ऑफ दॅट कॅपिलरी ट्यूब म्हणजेच किती येणार आहे, 2πr एवढी येणार आहे. आणि इंटू सरफेस टेन्शन म्हणजे किती येणार आहे, कॅपिटल टी. त्या लिक्विडचा जर सरफेस टेन्शनची व्हॅल्यू कॅपिटल टी जर असेल तर एफ इक्वल टू एफ टीची व्हॅल्यू किती येणार आहे, तर कॅपिटल टी इंटू 2πr. म्हणजे एफ टीची जी व्हॅल्यू या ठिकाणी येणार आहे ती व्हॅल्यू किती येणार आहे, तर कॅपिटल टी इंटू 2πr एवढी येणार आहे. आणि एफ टीचा जो काही व्हर्टिकल डायरेक्शनमध्ये असणारा जो कॉम्पोनंट आहे तो किती असणार आहे, एफ टी कॉस थीटा असणार आहे. आणि तो एफ टी कॉस थीटा आहे खालच्या बाजूला असणारं जे लिक्विडचं जे वेट आहे त्याला काय करणार आहे, वरती खेचून धरणार आहे किंवा वरच्या डायरेक्शनमध्ये बॅलन्स करणार आहे. त्यामुळे पाणी कसं राहणार आहे, त्या कॅपिलरी ट्यूबमध्ये स्थिर राहणार आहे, बॅलन्स्ड कंडिशनमध्ये राहणार आहे. आता ह्या ठिकाणी हा जो काही एफ टी जो आहे तो इथं दिलेला आहे बघा. हा जो काही जो आहे हा ॲरोच्या सहाय्यानं दिलेला आहे, थोडासा तिरका जो आहे तो कशामुळं फोर्स एक्झर्ट झालेला असणार आहे, तर ड्यू टू दी सरफेस टेन्शन. सरफेस टेन्शनमुळे असणारा जो फोर्स आहे तो किती असणार आहे, एफ टी असणार आहे. आणि ह्या एफ टी जो आहे तो 2 कॉम्पोनंटमध्ये विभागला जातो. कोणकोणत्या, तर एक व्हर्टिकल कॉम्पोनंट कोणता, एफ टी कॉस थीटा, आणि दुसरा कोणता कॉम्पोनंट, तर एफ टी साइन थीटा. जो कसा असणार आहे, हॉरिझॉन्टल कॉम्पोनंट असणार आहे. तो कसा एक्झर्ट होणार आहे, ह्या डायरेक्शनमध्ये मी तो वरती दाखवलेला आहे, एफ टी साइन थीटा. ठीक आहे. तर हा एफ टी साइन थीटा तुम्हाला घेऊन चालणार नाही, कारण हा त्या लिक्विडच्या वेटला बॅलन्स करण्यामध्ये उपयोगात आणला जाणार नाही. एफ टी साइन थीटा तर त्या लिक्विडचं जे वेट आहे ते वेट बॅलन्स फक्त कोणता फोर्स करणार आहे, तर एफ टीचा जो व्हर्टिकल कॉम्पोनंट असेल तोच काय करणार आहे, तर एम जी हे जे वेट आहे तो काय करणार आहे किंवा वरच्या बाजूने काय करणार आहे, बॅलन्स करणार आहे. म्हणजेच कोणता कॉम्पोनंट येणार आहे, तर व्हर्टिकल कॉम्पोनंट येणार आहे. जो व्हर्टिकल कॉम्पोनंट किती असणार आहे, एफ टी कॉस थीटा असणार आहे. त्यामुळे तुम्हाला काय लिहिता येईल, डायरेक्शन ऑफ धिस फोर्स म्हणजे डायरेक्शन ऑफ धिस फोर्स इज अलॉंग दी टेंजंट ॲज शोन इन फिगर. म्हणजे हा जो एफ टी जो फोर्स आहे जो किती येणार आहे, टी इंटू 2πr. हा कसा असणार आहे, अलॉंग दी टेंजंट ह्या लिक्विडचा जो काही इथला जो
जो काही शेप असेल त्या शेपला कसा असणार आहे, टँजंट असणार आहे. त्यामुळे ह्याची डायरेक्शन थोडीशी कशी आलेली आहे, तिरकी डायरेक्शन आलेली आहे आणि त्याचा व्हर्टिकल कॉम्पोनंट तुम्ही परत कन्सिडर करणार आहात. व्हर्टिकल कॉम्पोनंट ऑफ धिस फोर्सेस, ह्या फोर्सचा जो व्हर्टिकल कॉम्पोनंट जो येणार आहे तो किती येणार आहे, तर T इंटू टॉईस पाय आर इंटू कॉस थीटा. म्हणजेच काय, तर FT कॉस थीटा आणि इथं FT किती आहे, तर T इंटू टॉईस पाय आर. म्हणून काय येणार आहे, T इंटू टॉईस पाय आर इंटू कॉस थीटा. इथं काय येणार आहे, त्यामुळे इंटू कॉस थीटा येणार आहे. म्हणजेच हा जो काही सरफेस टेन्शनमुळं हा जो काही टँजेन्शियल जो फोर्स आहे त्या टँजेन्शियल फोर्सचा व्हर्टिकल कॉम्पोनंट हा किती येणार आहे, तर FT कॉस थीटा. बट FT इक्वल टू किती आहे, T इंटू 2 पाय आर. म्हणून इथं T इंटू 2 पाय आर घेतलेला आहे इंटू कॉस थीटा. देन इग्नोरिंग दी लिक्विड इन दी कॉन्केव मिनिस्कस. म्हणजे कॉन्केव मिनिस्कसमध्ये जे लिक्विड आहे ते लिक्विड आपण काय करायचं आहे, इग्नोर किंवा कन्सिडर करायचं नाही. दी व्हॉल्यूम ऑफ दी लिक्विड इन दी कॅपिलरी राईज इज V इक्वल टू पाय आर स्क्वेअर H. आता ह्या ठिकाणी कॅपिलरी ट्यूबमधील जे काही लिक्विड जे राईज झालेलं आहे त्या लिक्विडचा व्हॉल्यूम इथं किती दिलेला आहे, तर पाय आर स्क्वेअर H दिलेला आहे. हा व्हॉल्यूम कसा तुम्ही कॅल्क्युलेट केला, तर सरफेस एरिया इंटू हाईट. म्हणजे काय येणार आहे, तर त्या कॅपिलरी ट्यूबमधील लिक्विडचा व्हॉल्यूम येणार आहे. मग आता त्या कॅपिलरी ट्यूबची रेडियस किती आहे, स्मॉल आर एवढी रेडियस आहे. म्हणजे एरिया किती येणार आहे, तर पाय आर स्क्वेअर हा एरिया येणार आहे आणि हाईट किती आहे, स्मॉल h. म्हणजे कॅपिलरी ट्यूबमध्ये लिक्विडचा जो व्हॉल्यूम येणार आहे तो किती येणार, एरिया इंटू हाईट. मग एरिया किती आहे, पाय आर स्क्वेअर इंटू हाईट किती आहे, h आहे. म्हणजे व्हॉल्यूम किती येणार आहे, पाय आर स्क्वेअर इंटू h एवढा व्हॉल्यूम येणार आहे. इथं व्हॉल्यूमसाठी एक मी तुम्हाला फॉर्म्युला इन जनरल लिहून दिलेला आहे, व्हॉल्यूम इक्वल टू एरिया इंटू हाईट. पुढं अजून एक तुम्हाला फॉर्म्युला माहीत असावा लागतो, डेन्सिटी इक्वल टू मास डिवायडेड बाय व्हॉल्यूम. हा फॉर्म्युला तुम्हाला झालेला आहे. आता अजून एक फॉर्म्युला आहे, वेट इक्वल टू मास इंटू ॲक्सेलरेशन. आपण ज्याला mg म्हणतो, बरोबर आहे. वेट म्हणजेच काय, mg. हा एक फॉर्म्युला तुम्हाला, हे तिन्ही फॉर्म्युले झालेले आहेत. तिन्ही फॉर्म्युले तुम्हाला ह्या व्हिडिओ लेक्चरमध्ये वापरावे लागणार आहेत. परत एकदा बघा, व्हॉल्यूम म्हणजे एरिया इंटू हाईट, डेन्सिटी म्हणजे मास इंटू व्हॉल्यूम. म्हणजे मास इक्वल टू, समजा तुम्हाला फॉर्म्युला वापरावा लागला तर काय येणार आहे, डेन्सिटी इंटू व्हॉल्यूम. डेन्सिटी इंटू व्हॉल्यूम हा फॉर्म्युला येणार आहे. आणि वेट म्हणजेच काय, तर मास इंटू ग्रॅव्हिटेशनल ॲक्सेलरेशन. अशा प्रकारे 3 फॉर्म्युले तुम्हाला या ठिकाणी वापरावे लागतील. त्यापैकी व्हॉल्यूम इक्वल टू एरिया इंटू हाईट, आत्ता आपण इथं हा फॉर्म्युला जो आहे तो फॉर्म्युला काय केलेला आहे, वापरलेला आहे. V इक्वल टू पाय आर स्क्वेअर H, वेर एरिया इक्वल टू पाय आर स्क्वेअर अँड हाईट म्हणजेच काय येणार आहे, H येणार आहे. नेक्स्ट पाहता येईल तुम्हाला या ठिकाणी, मास ऑफ द लिक्विड इन कॅपिलरी राईज. मास ऑफ द लिक्विड इन कॅपिलरी राईज हा फॉर्म्युला वापरणार आहात. मास इक्वल टू डेन्सिटी इंटू व्हॉल्यूम. आता पाठीमागच्या PPTमध्ये तुम्ही बघितलं, व्हॉल्यूम म्हणजे काय आलेलं आहे, पाय आर स्क्वेअर H इंटू डेन्सिटी. म्हणजे मास इक्वल टू काय मिळणार, व्हॉल्यूम इंटू डेन्सिटी. तेच लिहिलेलं आहे. मास इक्वल टू काय येणार आहे, व्हॉल्यूम इंटू डेन्सिटी. म्हणजे व्हॉल्यूम किती, पाय आर स्क्वेअर H इंटू डेन्सिटी किती येणार आहे, रो. ही डेन्सिटी जर इथल्या वापरलेल्या लिक्विडची आपण घेतली असेल तर त्या लिक्विडचं मास जे आहे ते मास किती येणार, व्हॉल्यूम इंटू डेन्सिटी. म्हणजे मास इक्वल टू पाय आर स्क्वेअर H इंटू रो. देन हा फॉर्म्युला वापरणार आहात, वेट इक्वल टू मास इंटू ॲक्सेलरेशन. देअरफॉर वेट ऑफ द लिक्विड इन कॅपिलरी इज इक्वल टू W इक्वल टू पाय आर स्क्वेअर H रो इंटू G. दॅट मीन्स M इंटू G. M इथं किती आहे, पाय आर स्क्वेअर H रो इंटू किती येणार आहे, G येणार आहे. त्याच्यानंतर हे झाले इक्वेशन नंबर 2. आता इन बॅलन्स्ड किंवा व्हेन लिक्विड इज इन इक्विलिब्रियम कंडिशन. म्हणजे हे जर लिक्विड आहे त्या ठिकाणी स्मॉल h एवढ्या हाईटवरती जर कॉन्स्टंट किंवा स्थिर जर राहिलेलं असेल तर काय व्हायला पाहिजे, तर वरच्या डायरेक्शनमध्ये त्या लिक्विडला ओढणारा फोर्स आणि खालच्या डायरेक्शनमध्ये लिक्विडला त्या ढकलणारा जो फोर्स आहे तो कसा असला पाहिजे, सारखा सेमच असला पाहिजे. मग वरच्या डायरेक्शनमध्ये असणारा फोर्स हा इक्वेशन नंबर 1मध्ये तुम्ही कॅल्क्युलेट केला आहे, ड्यू टू दी सरफेस टेन्शन. तो किती असतो, T इंटू ट्वाईस पाय आर इंटू कॉस थीटा. आणि खालच्या डायरेक्शनमध्ये त्या लिक्विडला ओढणारा जो काही फोर्स आहे ड्यू टू द ग्रॅव्हिटेशनल ॲक्सेलरेशन तो किती असणार आहे, ड्यू टू दी वेट ऑफ दॅट लिक्विड. तो किती असणार आहे, mg. तो आपण ह्या इक्वेशनमध्ये
इक्वेशन 2मध्ये कॅल्क्युलेट केलेला आहे. मग ही जर इक्वेशन 1 आणि इक्वेशन 2 जर आपण इक्वेट जर केली तर काय मिळेल, पाय आर स्क्वेअर एच रो जी इज इक्वल टू टी इंटू ट्वाईस पाय आर इंटू कॉस थीटा. ठीक आहे. मग दोन्ही इक्वेशन जर इक्वेट केली तर तुम्हाला स्मॉल एचसाठी इक्वेशन कोणतं मिळेल, ट्वाईस टी कॉस थीटा डिवायडेड बाय आर रो जी. आता सेम एक्सप्रेशन तुम्हाला पाठीमागच्या जो काही व्हिडिओ लेक्चर झालेला आहे त्या व्हिडिओ लेक्चरमध्ये मिळालेलं आहे. हेच एक्सप्रेशन तुम्हाला इथं सुद्धा मिळालेलं आहे, स्मॉल एच इक्वल टू ट्वाईस टी कॉस थीटा डिवायडेड बाय आर रो जी. आता सपोज आपल्याला टीसाठी जर एक्सप्रेशन विचारलं असेल तर हेच एक्सप्रेशन तुम्हाला फिरवून कसं लिहिता येईल, कॅपिटल टी इक्वल टू आर रो जी डिवाइड आहे तो इकडं आल्यानंतर मल्टिप्लाय होणार आहे आणि 2 कॉस थीटा इकडं टीला मल्टिप्लाय आहे तो ह्या बाजूला आल्यानंतर काय होणार आहे, डिवाइड होणार आहे. म्हणजे टी इक्वल टू एक्सप्रेशन कसं लिहिता येईल, एच इंटू आर रो जी डिवायडेड बाय 2 कॉस थीटा. तेच इथे एक्सप्रेशन दिलेलं आहे, कॅपिटल टी इक्वल टू एच आर रो जी डिवायडेड बाय 2 कॉस थीटा. ठीक आहे. आता ह्याच्यावरून तुमच्या लक्षात येईल, ह्या परत एकदा इक्वेशनवरून एच आणि आरमध्ये कोणतं रिलेशन आहे, तर स्मॉल एच हा आरला कसा आहे, इन्व्हर्सली प्रोपोर्शनल आहे. मग आपण आर जर इकडे घेतला तर काय होणार आहे, एचची व्हॅल्यू H1 घेतली तर आरची व्हॅल्यू इकडे आल्यानंतर काय होणार, आपण R1 घेतली, H1 R1 इक्वल टू H2 R2 हा सुद्धा फॉर्म्युला तुम्हाला हे इक्वेशनवरून मिळणार आहे. म्हणजे तुम्हाला 3 प्रकारे ह्याच एकाच फॉर्म्युल्यावरती एक्झाम्पल विचारलं जातं. काही एक्झाम्पलमध्ये तुम्हाला हाईट कॅल्क्युलेट करायला सांगितली जाईल, त्याप्रमाणे काही एक्झाम्पलमध्ये सरफेस टेन्शनची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करायला सांगितली जाईल. त्या एक्झाम्पलमध्ये तुम्हाला हा फॉर्म्युला वापरावा लागणार आहे. काही एक्झाम्पलमध्ये H1 R1 दिला असेल आणि H2 विचारला असेल आणि R2 दिला असेल, त्या ठिकाणी कोणता फॉर्म्युला वापरायचा आहे, H1 R1 इक्वल टू H2 R2. तर तुम्हाला अशा ह्या प्रकारे 3 इथं फॉर्म्युले तुम्हाला दिलेले आहेत. स्मॉल एच इक्वल टू ट्वाईस टी कॉस थीटा डिवायडेड बाय आर रो जी. ह्या फॉर्म्युल्यावरती सुद्धा एक्झाम्पल विचारलं जाईल. नंतर हाच फॉर्म्युला तुम्ही कॅपिटल टीसाठी लिहिलेला आहे, टी इक्वल टू एच आर रो जी डिवायडेड बाय 2 कॉस थीटा. ह्याच्यावरून तुम्हाला कॅपिटल टीची सुद्धा व्हॅल्यू कॅल्क्युलेट करता येईल किंवा H1 R1 इक्वल टू H2 R2 हा फॉर्म्युलासुद्धा तुम्ही ह्या फॉर्म्युल्यावरून कन्वर्ट केलेला आहे. ह्याच्यामध्ये ह्या 4 टर्म आहेत वेगवेगळ्या, H1 आहे, R1 आहे, H2 आहे, R2 आहे. यापैकी कोणत्याही 3 टर्म जर दिल्या तर तुम्हाला राहिलेली 4थी जी टर्म आहे त्याची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करता येईल. अशा प्रकारे ह्या तिन्ही फॉर्म्युल्यावरती तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे एक्झाम्पल्स विचारली जातात. तर आपण काय करायचं आहे, नेक्स्ट व्हिडिओ लेक्चरमध्ये ह्या तिन्ही फॉर्म्युल्यावरची एक्झाम्पल तुम्हाला घेतली जातील किंवा तुम्हाला ती सोडवायला सांगितली जातील. आता या ठिकाणी आपण काय करायचं आहे, थांबायचं आहे.